विठुराया, तुझ्या कृपेने पूजा तर संपन्न झाली, पण आहोंना काही व्हायला नको. ते बरेच असले पाहिजे. चित्रे, अगं आता ना मी जरा घाईत आहे, मला तुझ्याशी थांबून बोलता येणार नाही. मी ना वडाची पूजा करायला रानात आलेले आणि आहो पण आले इथे. त्यांना सापाने दंश केलं. मी आले. तू बघितलंस त्यांना? कुठे दिसले ते तुला? कुठे बघितलंस? घरी जात होते म्हणजे अहो घरी गेले तर फार बरं झालं ग. पण तुझ्या जीवावर काय येतंय? काय झालं? बोल ना. माणिकताई घरी तिच्या बरोबर घरी गेले. अहो माणिकताईंबरोबर घरी गेले, ते तुला नाही आवडलंय. हा ग जिप्रे, पण आता महत्वाचं काय? अहोंचं सुखरूप घरी पोहोचणं, आणि ते तर झालंय ना. मला राग येतोय. त्या सखूने पुन्हा फसगत केली माझी, खोटारडेपणा केला. मला मरायला सोडून ती पळून गेली. या माणिकचा राग यायचा मला, पण शेवटी हिनच वाचवलं मला. गुणाची ग माझी माणिक, किती धैर्य दाखवलंस. स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्या मुलाचा जीव वाचवलास. हो सासूबाई, सावकारांच्या जीवापुढे माझ्या जीवाचं काय मोल? मी माझं कर्तव्य केलं. बघ बघ दिगू, माझी निवड कधी चुकायची नाही. किती रागराग करायचास तू हिचा, पण आज याच माणिकमुळे तुझा जीव वाचला. हो, कामगिरी मात्र मोठीच केली आहे माणिकने. पण साप चावायला तुम्ही दोघे गेला होतात कुठे? सासूबाई, आम्ही त्या धूर्त लबाड खोटारड्या तुळसाचा पाठलाग करत रानात गेलो होतो. अगो बाई, ती मेली कशाला मरायला गेली ती रानात? लपून छपून वडाची पूजा करायला. त्या खोटारड्या तुळसाचं लग्न झालंय, आणि तुम्ही विनू भाऊजींशी तिचं लग्न लावायला निघाला होतात. अगं मरू दे त्या तुळसाला. आपल्याला काय करायचंय? असं कसं मरू दे रमाई? अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण आपली घोर फसवणूक होती. हे प्रकरण भयंकर मोठं आहे. साधी सुधी घटना नाहीये ही. तुम्ही तुळसा तुळसा करताय, पण ती तुळसा नाहीये. सखू येत. अगं बाई, कळलंच सगळ्यांना. सखू वहिनी? अगो बाई, कुठून मला दुर्बुद्धी झाली होती? विनूशी तिचं लग्न लावायला निघाले होते मी, तरीच ती लग्नाला नको नको म्हणत होती. आली चेटकीन पुन्हा आली. काय महाभयंकर आहे सगळं. म्हणजे सखू परत आली आहे? मला वाटलंच होतं, पण तही गिधाड सखू वहिनींचे लचके तोडतील. मग आता काय करायचं? तिला घरात ठेवायचं? कशीही असली तरी ती गुप्तधनाची किल्ली आहे. मला पुढचा डाव सावधपणे टाकावा लागेल. त्या सखूला बघून तर माझ्या डोक्याचा भडकाच उडाला होता. पतिव्रतेचं सोंग घेऊन नवऱ्याला संपवायला आलेली काही दाक्षिण आहे ती.
आता जिथे दिसेल ना तिथे मीच तिला ठार कर. वटराजा, तुझाच आशीर्वाद. देवी आई, तूच माझं सौभाग्य वाचवलंस ग. जिप्रे, तुला माहितीये, अहोंना मी सखू आहे हे कळल्यावर त्यांचा खूप उद्रेक झाला होता ग. अहोंना मी सखू आहे हे कसं कळलं? अगं त्याचं काय झालं ना, मी रानात गेले होते. दिगंबर रावांचे नाव घेते माहिनीची लेक सखू. खबरदार, माझा सकू या नावाशी दूरचा संबंध नाहीये. व्रत अर्धवट राहिलं ना तर अपशकुन होईल. मेलो तर मारू दे. साप! सावित्री, मीच कधी सावित्री आहे. खरंच माणिक, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तूच खरी पतिव्रता आहेस. स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्या दिगूचा जीव वाचवलास. अहो, त्या माणिकच्या कौतुकापेक्षा त्या दुष्ट सखूचा बघा ना. आपल्या दिगूला काही झालं असतं तर. पास करा. त्या जर सखू वहिनी असतील ना तर ते हे असं वागणं शक्यच नाहीये. अहो, त्या सखू वहिनी नसणार, कारण ह्यापूर्वी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जिंगरोबाच्या माळ्यावर दादाचे प्राण वाचवलेत सखू वहिनींनी. उरी पोटी झाप खेचत घेऊन आलेल्या त्या दादाला विसरलात का? आणि रमाई भाजली होती तेव्हा दोन्ही हात जळाले होते तिचे, तेव्हा त्यांनी सेवा केली रमाईची. अहो, एवढंच कशाला, त्या परसदारातल्या खोलीतनं दादा काकांना कोणी सोडवलं? सखू वहिनींनीच ना. त्यामुळे त्या सखू वहिनी आहेत, आणि तरीही त्या दादाला एकट्याला टाकून पळून गेल्या. यावर माझा अजिबात विश्वास बसणार नाही. उंची वाढली पण अक्कल वाढली नाही तुझी. विश्वास न बसण्याचा प्रश्न येतोच कुठे? जे प्रत्यक्ष घडलं त्यावर विश्वास ठेवावाच लागेल ना. मी मरायला हवं होतं का रे, म्हणजे तुझा विश्वास बसला असता. नको रे असं बोलूस. तुला कशाला काय व्हायला हवं? हा ना, विनू अक्कल चिडली आहे. तू बस इथे बस. विनया, जरा गप्पा बस. नाही, बोला, मला काहीही बोला, पण त्यामुळे माझा यावर विश्वास वगैरे बसणार नाहीये. ही माणिक आहे ना, ती खोटच बोलतेय. मी तर म्हणेन वास्तवात सखू वहिनींनीच वाचवलं असेल दिगू दादाला. आणि सगळ्यांसमोर श्रेय मात्र ही खोटारडी माणिक घेत असणार. अरे विनू, भाऊजी, तुमच्या दिवट्याला जरा सांभाळा. एक दिवस हा विनू स्वतः बुडेलच आणि आपल्याला पण बुडवेल. आपल्याला कशाला काय व्हायला हवंय? मारायला तर ती सखू हवी आहे ना, मग तिला सोडायचंच नाही. मी आत्ताच जातो. बाबाजी महाराज, गावात पाटील, भास्कर बुवा ह्या सगळ्यांना सखू आल्याचं सांगतो. त्या सखूला रानातून ओढून आणू, मग गावाला स्वाधीन करू. ही जर सखू जिवंत राहिली ना, मग आपलं मरण नक्की आहे. काय नाही, मी लगेचच कामाला लागतो. भाऊजी थांबा. उगाच नको तिथे हुशारी दाखवू नका. तुमच्या आवाक्या बाहेरची कामं कशाला करताय तुम्ही? मी जिवंत आहे ना अजून. इथेच थांबा. आणि मी काय सांगते ते सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. तुळसाच सखू आहे.
हे या 4 भिंतीच्या बाहेर जायला नको. याची वाच्यता जर कोणी केली ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. आधी मला बाबाजी महाराजांना भेटू दे. तोपर्यंत कुणीही काही बोलायचं नाही, काही करायचं नाही. बाबाजी महाराज जे सांगतील ते आणि तसंच करावं लागेल. समजतंय ना? अगं पण ती सखू गेलीच कशी पळून? आणि तू कुठे होती? लक्ष कुठे होता तुझं? काय करत होती तू? सखुनी सटली म्हणजे हातात येणार गुप्तधन बिनी सटलं ना. मूर्ख. बाबाजी महाराज, बसाय, एक शब्द नको काढू तोंडातून. पण महाराज, दिगू वाचला हे महत्वाचं. काय नवले? असं काय करता? माझ्या दिगूला सर्पदंश झाला होता. माझा माझा मुलगा मरता मरता वाचलाय. हो, आज नाही तर मी दिगूला गमावणार होते. त्याला काही झालं असतं तर. काही होत नाही त्याला. काय झालं का? झालं का त्याला? मी ये जिंगरोबा आहे, आमचा हात आहे ना त्याच्या डोसक्यावर. काही होणार नाही त्याला. पण ती पोरगी गेली त्याचं काय? तो ना ते साय चापणाऱ्या मांजरावानी झाले. साय चापून चापून लट्ट लडदू सुस्त झालेली मांजर. तुझ्या पंजा खालून गेलीत कशी ती सखू पळून. ए बाहेर्या माझ्या इकडे या. समजे जी बाबाजी महाराज. आपली माणसं घ्या आणि जा रानात गावात समधीकडच्या सखूचा शोध घ्या. शोधून काढा तिला आणि समध्या माणसांना सांगून ठेवा, सखू नाव नाही घ्यायचं, तुळसा नावाने शोधायचं. काय कळलं? जी बाबाजी महाराज. ये तू ये इकडं. हे बघे, पुण्यांदा जर बाबाजीच्या हातावर तिने तुरी दिली ना तर समध्यांचे मुर्दे पाडीन मी. आणि तुझी तर मान तर ना मी मान पिरघळून टाकेन. काय कळलं? चल निघा. अख्खा गाव जाळून टाकेल ती सापडली नाही तर. अख्खा गाव. बैर्या समोर ये. जी महाराज. बैर्या, समजा मी तुला एक तिजोरीची किल्ली सांभाळायला दिली तर मग काय करशील तू? तिन्ही किल्ली जीवापाड जपेल. आणि ती किल्ली तुझ्याकडून समजा हरवली तर मग काय करीन मी? तुम्ही माझा जीव घ्याल. घेईन ना तुझ्या. बाबाजी महाराज, मी समजले. बाबाजी महाराज, समजलं मला. बाबाजी महाराज, ते माझ्यावर चिडले होते. तू घरी कशाला? अगं चित्रे, चिडले म्हणून काय झालं? घरी नाही का जायचं? अगं मला जायलाच हवं. त्यांनी काहीही केलं तरी चालेल, माझा जीव घेतला ना तरी चालेल, पण मी घरी जाणारच. तू म्हणतीस ते खरं आहे, ते माझा छळ करतील, पण चित्रे मी माझं काय होईल याचा विचार कधीच केला नाही. आणि तसंही वडाची पूजा झाल्यावर आहोंना सगळं खरं खरं सांगायचं ठरलं होतं माझं. ते त्यांना आत्ताच कळलं ना. आणि मी आता मागचा पुढचा विचार करण्यात वेळ घालवणार नाहीये. माझा ना छळ झाला तरी चालेल, पण मी घरी जाणारच. माझा विठुरा आहे ना माझ्या पाठीशी आहे. तो एक ना एक दिवस माझं सत्य सगळ्यांसमोर आणेल. हे सगळं मी नाही, त्या बाबाजींनी केलं होतं, हेही सगळ्यांना कळेल.
पूजा तर झाली आहे, पण इथे कोणीच दिसत नाही. चल तिकडे बघूया. बाबाजी महाराज, मला समजतंय तुम्ही तुम्ही माझ्यावर चिडलाय आणि तोच राग तुम्ही भैरूवर काढताय. पण तुम्हाला कसं सांगू? काही सांगू नगस, आणि तुझ्या घरच्यांना बी सांग, तोंड बंद ठेवायचं. सखू सखू सापडायला हवी, काही बी झालं तरी सापडायला हवी. पण हा मनोरमी, सखू तुझ्याच घरात राहणार. पण बाबाजी महाराज, हाओ दिगू त्या सखू बद्दल सांगताना मला त्याच्या डोळ्यात जमदग्नी ऋषी दिसले. मला तर आता अशी भीती वाटते की मी त्याच्यासमोर सखूचं नाव जरी काढलं ना तरी तो मलाच मारेल की काय. काय ग, काय झालंय? अशी थरथरते काय? हो, माझ्या अंगात कापरी भरली हो. तेच विचारतोय, कापरं भरायला झालंय तरी काय? ती सखू आहे हे कळलंय ना. चेटकीण माझ्या मानगुटीवर येऊन बसली तर काय करणार हो मी? अरे देवा, हो त्या चेटकिणीचा काही भरोसा नाही हो. हो ती लहान लहान मुलांच्या जीवावर उठते, माझ्या तर जिंजा सुटतेल हो. हा हो, कशाला घाबरताय? हो ती सखू, तिची काय हिंमत आहे का ती इथे परत येईल? हो तिचं पितळ उघडं पडलंय आता. ती वडाच्या पूजेचं ढोंग करते, सती सावित्रीचा आवडते आणि सावकारांना साप चावलेला बघून स्वतःचा जीव घेऊन पळते. ती कुठल्या तोंडाने इकडे परत येणार आहे? खबरदार, तिचं नाव पण या वाड्यात काढलं तर, आणि ती चुकून परत आली ना तर तिला मी इथेच या वाड्याच्या अंगणात पुरेन. मला एक ढोंगी नाव बदलून आली तरी हिची वृत्ती बदलली का? तिला या वाड्याच्या दाराच्या उंबरठ्यावर पण पाऊल ठेवू देणार नाही. उंबरठ्यावर पण पाऊल ठेवू देणार नाही मी. दिगू, तरी ती आली आहे. हिम्मत बघ तिची. अहो, तुम्ही बरे आहात ना? मी धडधाकट दिसल्यावर मला विचारायला आलीस तू? माझा जीव जात होता तेव्हा कुठे होतीस तू? ही माणिक बघ, तुझ्यासारखी पळून नाही गेली, पण जीवावर उदार होऊन तिने विष शोषलं आणि मला वाचवलं. काय यांनी? नाही हो, मी विष शोषून घेतलं. खोटं बोलू नकोस, गप्प बस. नक शिकांत खोटी आहेस तू. आल्या पाऊली परत जा. या घरात तुला अजिबात जागा नाहीये. तुझा आणि आमचा, तुझा आणि या घराचा काही संबंध नाही. ताबडतोब इथून निघून जा, नाहीतर चापकाने फोडे ना मी. कसा संबंध नाही? हे बघा, अहो देवा ब्राह्मणाच्या साक्षीने हे मंगळसूत्र तुम्ही मला घातलंय.
अर्धांगिनी हो तुमची. हे घर, हे अंगण, हा उंबरठा माझा आहे. हेच माझं सर्वस्व आहे हो. मग मी कुठे जाऊ? हवं तर तुम्ही मला चापकाने फोडा, पण मी कुठेही जाणार नाही. मी कुठेही जाणार नाही. जीवात जीव असेपर्यंत मी इथेच राहणार. जीव असेपर्यंत मी इथेच राहणार. बाहेर जायचं असेल ना तर ते माझं प्रेत जाईल. जिवंतपणी माझं हे घर आणि अंगण सोडून मी कशी जाऊ? मी फक्त धमकी देत नाहीये, मी खरंच करेन सांगून ठेवतोय तुला. हो, मीही खरंच म्हणतेय. माझं हे घर, अंगण आणि हा उंबरठा सोडून मी कुठेही जाणार नाही. अशी कशी जाणार नाहीस बघतो ना मी. सोड. सोड म्हणतोय ना तुला. सोड. सोड म्हणतोय ना. अशी नाही ऐकणार तू. थांब. शेवटचं सांगतोय, इथून निघून जा. इथून निघून जा. थांब दिगू.